पाहिला आणि त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे एअरफोर्सचे युनिट्स असणार आहेत. पण त्या एअरफोर्सच्या युनिट्सच्या कंटिंजंट पेक्षा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे फॉर्मेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वायुदलाची विमानं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची वायुदलाची हेलिकॉप्टर्स वेगवेगळ्या फॉर्मेशनच्या माध्यमातून ज्या कसरती दाखवणार आहेत ते महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. यावर्षी रुद्र फॉर्मेशन असेल किंवा सुदर्शन फॉर्मेशन असेल, रक्षक फॉर्मेशन असेल, गरुडा फॉर्मेशन, एकलव्य फॉर्मेशन, या वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्या वायुदलामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती दाखवणार आहेत. या वर्षीच्या आपण जर रिपब्लिक डे परेड पाहिला तर साधारणतः 42 वेगवेगळ्या प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि विमानं त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये 15 फायटर जेट्सचा समावेश असणार आहे. आणि रुद्रा फॉर्मेशन म्हणजे एक डकोटा एअरक्राफ्ट, डकोटा म्हणजे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे, ते डकोटा एअरक्राफ्ट आणि 2 MiG-17 एअरक्राफ्ट असणार आहेत. दुसरं सुदर्शन फॉर्मेशन, ज्यामध्ये एक चिनूक हेलिकॉप्टर आणि 2 MiG-17 फायटर एअरक्राफ्ट असणार आहेत. रक्षक फॉर्मेशन याची ज्यावेळेस कसरत दाखवण्यात येणार आहे त्यावेळेस एक MiG-35 आणि 4 अपाचे हेलिकॉप्टर्स असणार आहेत. गरुडा फॉर्मेशन मध्ये एक C-17, 2 MiG-29 आणि 2 सुखोई 30 अशा प्रकारचे फायटर जेट असणार आहेत. आणि एकलव्य मध्ये एक राफेल, 2 जॅग्वार आणि 2 MiG-29 असणार आहेत. आणि ऑफकोर्स राफेलच्या माध्यमातून आपल्याला ज्या एक प्रकारचं आपलं जे आहे बाहुबली आपण ज्याला म्हणू शकू, भारतीय वायुदलातला बाहुबली, त्याच्या सुद्धा कसरती पाहायला आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहेत. तर वायुदलाचं हे कंटिंजंट आणि त्याच्यानंतर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वायुदलाच्या कसरती हे नक्कीच आजच्या रिपब्लिक डे परेडचं विशेष आकर्षण करणार आहे. Research and innovation are the key to the future, and DRDO's mission is to make India self-reliant in defense technologies to meet the future with all its might. Two tableaus showcase DRDO's achievement डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपल्याला जसं माहित आहे for the development of futuristic naval येस, aircraft. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपल्याला जसं माहित आहे की अतिशय महत्वाची भूमिका बजावतं आणि आपल्या सैन्य दलाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी संबंधित जे इक्विपमेंट्स आहेत ते कसे प्रोव्हाइड करता येईल यासाठी ते कार्यरत राहतं. आजच्या रिपब्लिक डे परेड मध्ये डीआरडीओच्या 2 ज्याला आपण झाकी किंवा 2 चित्ररथ या ठिकाणी असणार आहेत. एकूणच डिफेन्सशी संबंधित 6 चित्ररथ आहेत, त्यातले 2 जे आहेत ते डीआरडीओशी संबंधित असणार आहेत. आणि स्वनिर्मित कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतोय याच्याशी संबंधित प्रदर्शन ते आजच्या रिपब्लिक डे परेड मध्ये करणार आहेत. And the second anti-tank guided missiles as a part of the DRDO tableau. DRDO has developed anti-tank guided missile systems which play a crucial role in targeting armored tanks. These are full-scale models of some आपल्याला जसं माहित आहे की मागच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये चीन आणि पाकिस्तानचा सोबतचा संघर्ष आपला वाढलेला आहे आणि त्यामध्ये डीआरडीओनं स्वनिर्मित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. मागच्या 1 वर्षाचा कालावधी आपण घेतला तर 40 वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स किंवा 40 वेगवेगळ्या प्रकारच्या लष्कराशी संबंधित इक्विपमेंटची निर्मिती आपण केलेली आहे. आणि ज्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे ATGM, अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, म्हणजे दुश्मनाच्या हद्दीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे टँक्स, वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या रणगाड्यांना भेदण्याचं सामर्थ्य या अँटी टँक गाइडेड मिसाईल्स च्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि हे गाइडेड मिसाईल्स असल्यामुळे त्याची अचूकता आणखीन कशी वाढवता येईल या ठिकाणी जे आहे डीआरडीओच्या तंत्रज्ञांचा किंवा डीआरडीओच्या रिसर्चचा महत्वाचा रोल आहे. आणि अतिशय सक्षमतेनं आपण या ATGM ची निर्मिती मागच्या काही महिन्यांमध्ये, मागच्या काही वर्षांमध्ये केलेली आपल्याला दिसतंय. आणि त्याचंच प्रदर्शन या झाकीच्या माध्यमातून, चित्ररथाच्या माध्यमातून आपल्याला डीआरडीओ करताना दिसतंय. असिस्टंट कमांडंट यामिनी गोडुला और कोस्ट गार्डचं पथक आहे. सर, कोस्ट गार्डची भूमिका किती महत्वाची? सन 2020 में एक बड़े अग्निशमन ऑपरेशन को अतिशय महत्वाची, कारण आपल्याला जसं माहित आहे की सागरी सुरक्षिततेशी संबंधित मागच्या काही वर्षांमध्ये भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याला आठवतंय की मुंबईचा जो हल्ला झाला होता आणि त्या मुंबईच्या हल्ल्याचं ज्यावेळेस आपण अनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला आढळलं की नेमक्या सागरी सुरक्षिततेमधल्या कुठेतरी कमतरतेचा फायदा घेऊन हे पाकिस्तानी दहशतवादी भारतामध्ये घुसले होते. मग मुख्यतः जर आपण पाहिलं तर आपल्या सागरी सीमांपासून मुख्यतः 3 महत्वाच्या संस्थांचा यामध्ये सहभाग असतो. एक तर ऑफकोर्स इंडियन नेव्ही आहे, दुसरं जे आहे इंडियन कोस्टल गार्ड आणि
सीमेशी संबंधित सागरी सीमेशी नजीक असणारं तिथल्या स्टेटचं जे पोलीस आहे त्या स्टेटच्या पोलीसची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. थोडक्यात आपल्या सागरी सीमा ज्या आहेत 12 नॉटिकल माइल्स पर्यंत आणि 200 नॉटिकल माइल्स पर्यंतचा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचं रक्षण करण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी या इंडियन कोस्टल गार्डवर असते. आणि मागच्या काही काळामध्ये इंडियन कोस्टल गार्ड त्याचबरोबर इंडियन नेव्ही यांच्यामधलं कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत आणि त्याच सामर्थ्याचा परिचय देण्याचा प्रयत्न या रिपब्लिक डे परेडमध्ये इंडियन कोस्टल गार्डच्या या पथकाद्वारे आपल्याला या ठिकाणी दिसतोय. और निष्ठा. आजच्या या परेडमध्ये आपल्याला CAPF आपण ज्याला म्हणतो म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस ज्याला आपण पहिल्यांदा पॅरामिलिटरी फोर्सेस असं म्हणायचो तर हे CAPF चे जे कंटिंजंट आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ज्यामध्ये CRPF चा समावेश असणार आहे आणि बाकीच्या वेगळ्या 5 म्हणजे 6 वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात तर त्यांच्याशी संबंधित सुद्धा कंटिंजंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. भारताचे सरसेनापती आपल्या सैन्य दलाचे सरसेनापती आणि आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद एक सरसेनापती या भूमिकेमधून आपल्या या सैन्य दलाची मानवंदना स्वीकारताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आजच्या या दिवसाचं महत्व ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो 26 जानेवारी 1950 ला आपण प्रजासत्ताक दिवस यासाठी म्हणतो कारण मागच्या 200 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी ब्रिटिशांची आपल्यावर सत्ता होते. ब्रिटिश क्राऊन आपण ज्याला म्हणतो तो आता ब्रिटिश क्राऊनची सत्ता राहणार नाही तर भारतामध्ये सर्वोच्च असणाऱ्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन अनुसार आमची सगळी सिस्टम त्या ठिकाणी चालणार आणि त्याच्या अनुसार अप्रत्यक्ष रीते का होईना पण त्याच्या अनुसार भारतीयांनी निवडून दिलेला असा आमचा सर्वोच्च व्यक्ती असा आमचं राष्ट्रपतीचं पद असणार आहे. सो इट विल बी इनडिरेक्टली इलेक्टेड हेड ऑफ द स्टेट आणि या व्यक्तीला राष्ट्रपती महोदयांना आपण सरसेनापतीचा त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. ते सुप्रीम कमांडर ऑफ आर्म्ड फोर्सेस आहेत आणि त्याच भूमिकेमधून आज आपल्या भारताशी संबंधित ज्या वेगवेगळ्या सुरक्षा संस्था आहेत त्यांची मानवंदना स्वीकारताना आपल्याला या ठिकाणी ते दिसत आहेत. तर ते राष्ट्रपतीच्या भूमिकेमध्ये नाहीयेत तर ते आज सरसेनापती या भूमिकेमध्ये आहेत म्हणून ही मानवंदना ते स्वीकारतायत. Following their band, the proud contingent of the Delhi Police. Assistant Commissioner of Police Akshat Kaushal IPS leading the smartly attired men from the जसं आपण Delhi या Police ठिकाणी पाहिलं marching की आर्मीचं contingent. कंटिंजंट All आहे the members नेव्हीचं of the कंटिंजंट आहे contingent are एअरफोर्सचं about 6 feet कंटिंजंट आहे high. याच्या This सोबतीलाच contingent इंडियन has a unique कोस्टल distinction गार्डचं of कंटिंजंट आहे participating in the पॅरामिलिटरी Republic फोर्सेस Day किंवा Parade ever since CAPF चं it became a कंटिंजंट आहे republic आणि in याच्या सोबतीला आता आपण 1950 पाहतोय and has की been डेली judged पोलीस as त्या the डेली best पोलीसचं marching सुद्धा एक contingent कंटिंजंट त्यांचा 14 सुद्धा एक जत्था times. त्यांचं सुद्धा एक The motto of Delhi पथक या Police, ठिकाणी Shanti संचलन Seva करताना आपल्याला या ठिकाणी Onyai. दिसतंय. In now a stunning riot of color and beauty, a graceful and visually melodious sight. Rowing past the saluting base. The camel contingent of the Border Security Force under the command of Deputy Commandant यंदा कोविडच्या Ghanshyam Singh पार्श्वभूमीवर परेडच्या मार्गांमध्ये जसं मी सुद्धा थोड्या काही वेळापूर्वी बदल झालेले सांगितलं की आहेत. ships of the desert are dependable आधी companions रायसीना हिल in पासून ते hospitable लाल terrains किल्ल्यापर्यंत around 9 किलोमीटरचा प्रवास 8.3 किलोमीटरचा प्रवास हा जवळपास होता It would be पण आता interesting to परेड know विजय that चौकातनं five निघणार आहे आणि नॅशनल different स्टेडियम items पर्यंत जाणार are आहे. necessary केवळ 3 किलोमीटर पर्यंतच ही परेड मर्यादित असणार आहे. The BSF. The motto, यंदाची परेड पार duty पडताच on नव्या duty. राजपथाच्या निर्मितीचं काम सुद्धा सुरू होणार आहे आणि 10 महिन्यांच्या आत या नव्या राजपथाची निर्मिती झालेली असेल असा अंदाज बांधला जातो आणि 2022 सालच्या प्रजासत्ताक दिनाची परेड नव्या राजपथावरती होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. कोरोना नियमांची अगदी काटेकोर अंमलबजावणी आजच्या संपूर्ण संचलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे आणि त्याचसोबत मास्क वापरणं सुद्धा अनिवार्य आहे. दुनिया में अपनी तरीके के अनोखे इस दस्ते का नेतृत्व कर रहे हैं बैंड मास्टर सब इंस्पेक्टर बोधराज. ये दस्ता धुन बजा रहा है
फोर्सेस जे आहेत, आपलं अर्धसैनिक बल जे आहेत, त्यांचे सुद्धा वेगवेगळे कंटिंजंट आहेत. आणि आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस त्यांचं एक कंटिंजंट आपल्याला दिसतंय. कॅमेलवर, उंटांवर आरूढ झालेले असे ते जवान आपल्याला दिसत आहेत. आणि आपल्याला माहित आहे की मागच्या कित्येक दशकांमध्ये पाकिस्तानमधून होणारी तस्करी असो किंवा पाकिस्तानमधून एक प्रकारे भारताच्या सुरक्षिततेला राजस्थान बॉर्डरमध्ये ज्या प्रकारे एक प्रकारचा खतरा निर्माण झाला होता, त्यामध्ये या BSF ची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची तस्करी रोखण्यासाठी, त्याचबरोबर पाकिस्तान सोबतच्या आपल्या सीमांचं सक्षमपणे पीस टाइम मध्ये संरक्षण करण्यासाठी या BSFच्या जवानांनी विशेष भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांच्याच पथकाचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी दिसतंय. गंतव्य स्थल इस बार राष्ट्रीय स्टेडियम, और अब सलामी मंच पर पहुंच रहे हैं राष्ट्रीय सुरक्षा गार्ड के ये जोशीले जवान, जिन्हें ब्लैक कैट कमांडोज भी कहा जाता है. 1984 में सिक्युरिटी गार्ड्स, आपण ज्याला इलाइट कमांडोज म्हणतो, ब्लॅक कॅट कमांडोज म्हणतो, या ब्लॅक कॅट कमांडोजचा अतिशय महत्वाचा रोल आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स असतील. बेस्ट एक्झाम्पल आपण जसं पाहिलं की मुंबई हल्ला ज्या वेळी झाला त्यावेळेस NSGची महत्वपूर्ण भूमिका होते. किंवा एखाद्या वेळेस एखाद्या विमानाचं अपहरण केलं गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या अँटी टेररिस्ट ऑपरेशन मध्ये सुद्धा या NSG कमांडोचा अतिशय महत्वाचा रोल असतो. आणि यांना ब्लॅक कॅट कमांडो असं आपण त्यांना म्हणतो. अतिशय खडतर अशा प्रशिक्षणामधून हे ब्लॅक कॅट कमांडोज त्या ठिकाणी जातात आणि याच NSGच्या एका जथ्याचं किंवा त्यांच्या पथकाचं आता या ठिकाणी संचलन होताना आपल्याला दिसतंय. चाहे कैसी भी प्रतिकूल परिस्थितियां हों, उसका मुंहतोड़ जवाब देने में सक्षम राष्ट्रीय सुरक्षा गार्ड का ये दस्ता, जिसमें श्वान दस्ते भी शामिल रहते हैं, उन्नत तकनीक का सहारा, अत्याधुनिक हथियार, आधुनिक तकनीक का भी इस्तेमाल किया जाता है नेशनल सिक्योरिटी गार्ड द्वारा विपरीत परिस्थितियों पर पार पाने में. ज्ञानदा, जशी जशी आपल्या सुरक्षिततेशी संबंधित आव्हानं बदलतात तशाच अनुषंगानं आपले सुरक्षा दल जी आहेत ती सुद्धा स्वतःला डेव्हलप करत असतात. आता उदाहरणच द्यायचं असेल तर पुन्हा एकदा मी त्या मुंबई हल्ल्याकडे येईल. आणि मुंबई हल्ल्यामध्ये काही आपलं इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं, NSGला पोहोचण्यामध्ये त्या ठिकाणी उशीर झाला, हे आपण ओळखलं, आपण त्याला लपवून ठेवलं नाही, हे आपण ओळखलं. आणि त्याच अनुषंगानं आज आपल्याला दिसतंय की फक्त मनेसर मध्ये नाही तर देशामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी आपण NSG हब्स बनवलेले आहेत. त्यामुळे अतिशय कमी काळामध्ये जर गरज पडली तर हे NSGचे जवान काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पोहोचू शकतील आणि लगेच त्या परिस्थितीचा मुकाबला करू शकतील आणि त्यामधून एक प्रकारचं सोल्युशन देऊ शकतील. अशा प्रकारची तयारी आपल्या सुरक्षा दलांनी केलेली दिसते. म्हणजे इव्हॉल्विंग, डेव्हलपिंग अशा प्रकारच्या आपल्या या सुरक्षा संस्था आहेत. आणि ज्याही प्रकारची आव्हानं आपल्या देशाच्या समोर उभा राहतील तर त्या आव्हानांचा पूर्णपणे मुकाबला करण्यासाठी आपल्या या सुरक्षा संस्था तयार आहेत, हेच यामधून स्पष्टपणे दिसतं. राजस्थान से आते हैं. आणि आता माझ्या मते शालेय जीवनामधले किंवा महाविद्यालयीन जीवनामधले जे मुलं मुली असतात आणि त्यांच्यासाठी जे NCC मध्ये सहभागी होतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा क्षण आणि तो म्हणजे हे NCCचं काइंड ऑफ कंटिंजंट. या रिपब्लिक डे परेड मध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचं ते स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनत करतात. एका शिस्तबद्ध अशा प्रकारच्या ट्रेनिंग मधून, प्रशिक्षणामधून त्या ठिकाणी जातात आणि मोजके काही विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होतात आणि त्यांना हा बहुमान मिळतो. या राजपथावर आपल्या देशाचे सर्वोच्च सेनापती, सरसेनापती, सेना दलाचे सरसेनापती त्यांच्या समोर परेड मध्ये सहभागी होण्याचा. थोड्या वेळापूर्वीच आपण ते NCCचं कंटिंजंट सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं आणि हा बँड आपण या ठिकाणी पाहतो. The NCC Girls Marching Contingent, led by Senior Under Officer Samriddhi Hansal Sant of the Maharashtra Directorate. आपल्यासोबत आता विंग एक गोष्ट या कमांडर ठिकाणी निवृत्त विशेष नक्कीच आजचा हा दिवस प्रजासत्ताक दिन आणि त्याच्या अनुषंगानं राजपथावर होणारी ज्याला आपण रिपब्लिक डे परेड म्हणतो, प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात या रिद लेईंग सेरेमनीने या ठिकाणी होते. नुकतंच आपण या ठिकाणी पाहिलं की नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये संपूर्ण भारत देश आपल्या सैन्य दलाचे, आपले जे सहकारी आहे, ज्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपला प्राण सुद्धा त्याग करण्याची जर गरज पडली तर त्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. त्यांच्या प्रती एक कृतज्ञतेचा भाव म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहिली. आणि आता या ठिकाणाहून
ही सगळी मंडळी जी आहे राजपथावर त्या ठिकाणी जाईल आणि मग आता हा जो आहे रिपब्लिक डे परेडचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होईल. जसं आपल्याला माहित आहे यावर्षी कोरोना क्रायसिसमुळे काही प्रमाणामध्ये एक प्रकारे सीमित अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. कार्यक्रम जरी सीमित असला तरी सुद्धा हा उत्साह प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असीमित असतो. आता या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे या ठिकाणी नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये झालेली आहे आणि आपण श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहिलेली आहे. खऱ्या अर्थानं तुमचं आमचं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे तसं आपलं हे भारतीय सैन्य दल आणि हे भारतीय सैन्य दल 24/7 आपली सेवा त्या ठिकाणी देते आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी त्यागाच्या भावनेमधून आपला प्राण सुद्धा सोडायला ते मागे पुढे पाहत नाहीत. अशाच लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा आहे की आपला हा तिरंगा जर शान से जर हवेमध्ये त्या ठिकाणी डौलानं जर फडकत असेल तर तो फक्त हवेमुळे नाही तर यातल्या प्रत्येक भारतीयांमुळे आणि त्यातल्या त्या प्रत्येक भारतीय सैन्याच्या श्वासामुळेच तो त्या ठिकाणी तरंगतोय, त्या ठिकाणी फडकतोय आणि याच भारतीय सैन्य दलाच्या प्रती एक प्रकारे कृतज्ञतेचा भाव म्हणून आपण नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. आता यानंतर जी आहे ही मंडळी राजपथवर त्या ठिकाणी जातील आणि खऱ्या अर्थानं थोड्या वेळानंतर रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून आपल्या सैन्य दलाचं सामर्थ्य त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीच्या विविधतेचं दर्शन आणि त्याचबरोबर आर्थिक त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे आपलं सामर्थ्य आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला त्याचबरोबर आपल्या भारतीयांना एक प्रकारे विश्वास देण्याचा प्रयत्न या रिपब्लिक डे परेड मधून आपल्याला येणाऱ्या काही मिनिटांमध्ये दिसणार आहे. सर, आणि अगदी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, खरं आहे की या सर्व शूरवीरांनी सर्वोच्च बलिदान दिले आणि त्यामुळे देशवासीय सुरक्षित राहू शकतात. तिरंग्याची खरी शान ते सर्वजण आहेत. सर, आजचा दिवस हा एकमेव दिवस असतो की जेव्हा संपूर्ण जग आणि भारतभरातले सर्वसामान्य नागरिक सुद्धा आपल्या देशाचं सामर्थ्य किती आहे, मग ते लष्करी दृष्ट्या असो, सामरिक दृष्ट्या असो, वायुदलाच्या दृष्टिकोनातून असो, त्याचा याची डोळा अनुभव घेतात. तर या सर्व सामर्थ्याचं सर्व जगाला दर्शन घडवणं किती मोठा मान. और इधर परेड के 2IC दूसरे कमान परेड कमांडर आणि दॅट टू 26 जानेवारी रिपब्लिक डे परेडचं परेड कमांड करायला मिळणं हे नक्कीच खूप मोठा मान त्या ठिकाणी असतो आणि सहसा दिल्ली एरियाशी जे संबंधित जनरल ऑफिसर कमांडिंग असतात त्यांना हा मान त्या ठिकाणी मिळतो. या मान तर या ठिकाणी आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आपल्याला जसं माहित आहे की रिपब्लिक डे परेडचं एक विशेष महत्व आहे आणि या ठिकाणी एक एनसीसीचं कंटिंजंट सुद्धा असणार आहे. जे आपले यंगस्टर्स आहेत, आपले जे तरुण आहेत, त्यामध्ये काही मुलं मुली त्या ठिकाणी आहेत, शालेय आहेत आणि महाविद्यालयीन मुलं मुली त्या ठिकाणी असणार आहेत. एक जोश त्यांच्यामध्ये जो असतो लहानपणापासून देशाविषयी, देशप्रेमाविषयी, या जोशाची सुरुवात या रिपब्लिक डे परेड पासून होते आणि रिपब्लिक डे परेड मध्ये एखाद्याला सहभागी व्हायला मिळणं, अशा प्रकारच्या विद्यार्थ्याला सहभागी व्हायला मिळणं हा त्याच्या जीवनातला अत्युच्च आनंदाचा क्षण आहे असं जर म्हटलं तर ते त्या ठिकाणी कमी नसावं. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जरी आज घडीला 1-1.25 तासाचा कार्यक्रम असला तरी याच्यासाठी मागच्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू आहे. म्हणजे ते पदलालित्य, ती शिस्त, ते कॉर्डिनेशन या वेगवेगळ्या कंटिंजंट मधलं, या आर्म्ड फोर्सेसच्या जवानांमधलं हे नक्कीच पाहण्याजोग आहे आणि याच्या माध्यमातून कुठेतरी ती शिस्त, कुठेतरी तो प्रोफेशनलिझम हा तुम्ही आम्ही आपल्या प्रत्येकानं शिकण्यासारखा आहे. अर्थातच हे प्रत्येकासाठी गौरवास्पद आहे 26 जानेवारीच्या राजपथावरच्या संचलनामध्ये सहभागी होणं. And now approaching the saluting base, we have the 122 member proud contingent. बांगलादेशच्या सेनेचं 122 सदस्यांचं हे विशेष दल आहे जे खास आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. कारण हे वर्ष बांगलादेश स्वतंत्र झाल्याला, भारतानं पाकिस्तानवरती मिळवलेल्या विजयाला 50 वर्ष पूर्ण करणारं वर्ष आहे. 1971 साली हे युद्ध झालेलं होतं आणि हे स्वर्ण विजय वर्ष आपण साजरं करत असताना राजपथावरती हे संचलन होत आहे. Led by Captain Dipanshu Shiran, the 61 Cavalry is the only active serving horse cavalry regiment in the world. With their motto, Ashwashakti Yashabal, meaning horsepower is forever supreme, the regiment has won 39 battle honors and stands tall in the international equestrian and polo field. Forever free.
Rajpath, witness and host to a beautiful parade. अतिशय सुंदर देखणी आणि शिस्तबद्ध And परेड this सध्या सुरू is आहे. the rumble we were भारतीय talking सेनेची about. ताकद या The first राजपथावरती column in the आपल्याला mechanized अनुभवायला columns, मिळते. सध्या main LAC battle वरती tank of the चीन Indian आणि Army, भारत या दोन्ही T-90 देशांमध्ये Bhishma, काहीसं तणावाचं commanded वातावरण by आहे. Captain Karamveer Singh Bhangu of 54 Armored Regiment. आणि याच The पार्श्वभूमीवरती main battle tank is टँक्स और designed on the मिसाईल hunter-killer concept and is तिथे equipped तैनात with आहेत a म्हणजे powerful LAC वरती तैनात आहेत त्या 125mm सर्वांचं smoothbore दर्शन gun, या परेड मधनं आपल्याला 172 घडतं आहे. मग ते ब्रह्मोस coaxial असो machine gun किंवा and a मग 12.7 आपल्या millimeter शत्रूच्या anti-aircraft कम्युनिकेशन gun. सिस्टीमला In fact, जाम करण्याची tank can सिस्टीम, fire laser-guided इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर missiles सिस्टीम and असो, engage targets T-19 at टॅक असो distances of up किंवा to इतर 5 महत्वाची kilometers during the साधन night. सामुग्री, It is also capable of या moving सर्वांचं underwater. दर्शन भारताच्या सामर्थ्याचं The motto दर्शन of the सध्या आपण regiment is राजपथावरती पाहतोय. सर्वत्र यशो पुन्हा एकदा आपण विजय. ढगे सरांकडे जाऊयात. सर, तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती मला असं वाटतंय की ही दृश्य दिसत आहेत. तर आत्ता आपल्या समोरून जी परेड पास होते आहे तर त्यातल्या शस्त्रास्त्रांचं महत्व काय? नक्कीच जसं तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आज घडीला जे आहे चीन सोबत त्याचबरोबर पाकिस्तान सोबत एक प्रकारची संघर्षाची भूमिका आपण मागच्या काही महिन्यांमध्ये LAC आणि LOC वर त्या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्या अनुषंगानं प्रत्येक भारतीयाला एक प्रकारे विश्वास देण्याचं काम या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून होऊ शकतं. ज्या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिलरी इक्विपमेंट्स, आर्मर्ड इक्विपमेंट्स आणि त्याचबरोबर मिसाईलचं दर्शन आपल्याला काही मिनिटांमध्येच होणार आहे. तुम्ही जसं आता सांगितलं की T-90 टँक, भीष्म टँक आपण ज्याला म्हणतो, अतिशय महत्वाचं आणि आज घडीला जगामध्ये सर्वोत्कृष्ट टँक पैकी एक मानलं जाणारं अशा प्रकारचं हे T-90 टँक आहे आणि ते भारताच्या तमिळनाडूमध्ये आवाडीमध्ये बनवलं जातं. या T-90 टँकच्या वेगवेगळ्या खुबी आहेत आणि हे T-90 टँक सुद्धा आज घडीला लद्दाख परिसरामध्ये चीनचा मुकाबला करण्यासाठी आपण तैनात करून ठेवलेलं आहे. उभयचर म्हणजे ज्याला आपण एम्फिबियस नेचरचं अशा प्रकारचं हे टँक आहे. म्हणजेच हे जमिनीवरून सुद्धा जे आहे साधारणतः 5 किलोमीटर पर्यंतचं जे लक्ष्य आहे ते भेदण्यासाठी सक्षम आहे. एवढंच नाही तर पाण्यामधून जर जायचं असेल तर 5 मीटर पेक्षा सुद्धा जास्त खोलीवर हे पाण्यामध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि तिथून सुद्धा हे कार्यरत राहू शकतं. एवढंच नाही तर जमिनीवरून हवेमध्ये असणारं एखादं ड्रोन असेल किंवा एखादं जर एअरक्राफ्ट असेल तर त्याला सुद्धा भेदण्याची क्षमता या T-90 किंवा भीष्म टँक मध्ये. सुरुवात आपण रशियाकडून टेक्नॉलॉजी घेऊन केली होती पण हळूहळू आता आत्मनिर्भर भारतचं डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रदर्शन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. या T-90 भीष्म टँक सोबतच आपल्याकडे शिल्का नावाची एक आपल्याला अँटी एअरक्राफ्ट गन सिस्टम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच BMP आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं आर्मर्ड पर्सनल कॅरियर, एक प्रकारचा रणगाडा, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो सुद्धा एम्फिबियस नेचरचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि सर्वात महत्वाची अशी ब्रह्मोस मिसाईल रशिया आणि भारत यांच्या एक प्रकारे संयुक्त विद्यमाने आपण त्याची निर्मिती करतोय आणि आज घडीला जगामधली सर्वात जास्त स्पीड असणारी आणि सर्वात शक्तिशाली मिसाईल असं जर मी या ब्रह्मोस मिसाईलला म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. खऱ्या अर्थानं ते ब्रह्मास्त्र आपल्या हातात आहे आणि म्हणूनच जगभरामधल्या 15 पेक्षा सुद्धा जास्त देशांनी आज घडीला भारताकडे मागणी केलेली आहे की या ब्रह्मोस मिसाईलला त्यांच्याकडे एक्सपोर्ट करण्यात यावं आणि त्यासाठी ते किंमत मोजायला सुद्धा तयार आहे. म्हणजे फक्त सामरिक दृष्ट्याच नाही तर भारत आता हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून आणि वेगवेगळ्या अनुषंगानं स्वतःला तयार करतोय. त्याचंच प्रदर्शन या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या माध्यमातून त्याचबरोबर वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून आणि रणगाड्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यातले फक्त काही निवडक मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे निर्मिती असलेले किंवा चर्चेमध्ये असलेले काही मिसाईल्स किंवा काही रणगाडे किंवा काही इक्विपमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा शेकडो वेगवेगळ्या प्रकारची अशी शस्त्रास्त्र ही भारतभूच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलातर्फे, भारतीय वायुदलातर्फे आणि भारतीय सैन्य दलातर्फे वापरता येतात. काही मिनिटांमध्येच आपल्याला अफलातून अशा प्रकारचा वायुदलाच्या कसरतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी पाहता येईल आणि या कसरतीच्या माध्यमातून आपल्याला तर फक्त जो आहे श्वास रोखून आपण या सगळ्या कसरती पाहतोय पण आपल्याला हे लक्षात घ्यावं की दुश्मनच्या हद्दीमध्ये जाऊन किंवा अतिशय डिफिकल्ट टेरेन आपण ज्याला म्हणतो, अतिशय उंचीवर ज्या ठिकाणी ऑक्सिजन विरळ आहे, ज्या ठिकाणी दुश्मन तुमच्यावर नजर ठेवतोय त्या ठिकाणी सुद्धा अशा कसरतींचा वापर करून सध्या बहुतेक पिनाका मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टीम आपल्या समोरून जाते. पिनाकाचं वैशिष्ट्य काय?
नावामध्ये जसं आहे पिनाका MBRL, इट इज मल्टी बॅरल लॉन्च सिस्टम. मग आता याच्यामध्ये जे आहे याचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी 44 सेकंदामध्ये 72 रॉकेट्स वेगवेगळ्या दिशेने जे आहे फायर करण्याची क्षमता या पिनाकाच्या माध्यमातून आहे. आणि पिनाकाला आपण रिसेंटली जे आहे अपग्रेड केलेलं आहे आणि या अपग्रेडेड व्हर्जनच्या माध्यमातून सुद्धा मुख्यतः LAC वर त्याचबरोबर LOC वर पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी हे अतिशय सक्षम त्या ठिकाणी ठरणार आहे. जसं नावामध्येच आहे मल्टी बॅरल लॉन्च सिस्टम, याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची जे आहेत आपल्याला फैरी झाडता येऊ शकतात, मिसाईल झाडता येऊ शकतात आणि म्हणूनच हे पिनाका विशेष महत्वाचं आहे. पिनाका या नावामध्येच लॉर्ड शिवा, आपण जर थोडस मायथॉलॉजी मध्ये आपण गेलं तर त्याच्यामध्ये लॉर्ड शिवा यांचं हे एक प्रकारचा शस्त्र आणि त्यांचा जो बो आहे, त्यांचा जो बाण आहे, त्या बाणाला आपण पिनाका म्हणतो आणि तो बाण जसा सक्षम होता तशाच प्रकारचं आपलं हे पिनाका मिसाईल जे आहे ते सक्षम असणार आहे. सर पुन्हा एकदा आपण राजपथावरती थेट जाऊया कर रहे हैं आणि त्यांची स्थापना, त्यांचा इतिहास काय आहे राजपथ पर थोडक्यात? अब शान से आगे बढ़ रहा है नौसेना का मार्चिंग दस्ता. आता यामध्ये वेगवेगळे रेजिमेंट्स आहेत प्रत्येक याला, कारण या रेजिमेंट्सला जे आहे या रिपब्लिक डे परेड मध्ये सहभाग मिळणं हे सुद्धा मोठं मानाचं स्थान आहे आणि प्रत्येक वर्षी जे आहे वेगवेगळ्या रेजिमेंटचा या ठिकाणी नंबर लागतो. आणि आर्म्ड फोर्सेस मध्ये इन जनरल आपण जर पाहिलं तर म्हणजे आर्म फोर्सेसचा प्रत्येक जवान, प्रत्येक अधिकारी, ज्याला आपण म्हणतो नाम, इज्जत और निशान, म्हणजे आपल्या देशाचं नाव, आपली जी पलटण आहे, आपली जी रेजिमेंट आहे त्याला कुठेही डाग लागू नये अशा प्रकारचं त्यांनी काम त्या ठिकाणी करावं असं अपेक्षित असतं. नाम, इज्जत आणि निशान, आपल्या रेजिमेंटचा जो एक झेंडा आहे त्या झेंड्यासाठी जिसे हम कहते हैं की मर मिटने के लिए भी वो तयार हो जाते हैं, अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि त्याच रेजिमेंटला या ठिकाणी जे आहेत ते रिप्रेझेंट त्या ठिकाणी करतात. युद्धामध्ये जर आपण सुद्धा पाहिलं असेल तर युद्धामध्ये एक प्रकारचा जो युद्ध नारा वेगवेगळ्या रेजिमेंटद्वारे दिला जातो तो वेगवेगळ्या प्रकारचा असेल. म्हणजे आपला जो आहे शिवाजी महाराजांच्या नावाचा असेल, हर हर महादेव असेल किंवा जय काली असेल, वेगवेगळ्या रेजिमेंटचा नारा हा वेगवेगळ्या प्रकारे असतो. पण या रेजिमेंटच्या नाऱ्यावरूनच एक प्रकारे जे आहे तिथल्या जवानांना स्फुरण चढतं आणि अशक्य प्राय गोष्ट सुद्धा आपण शक्य करून दाखवतो. 1999च्या कारगिल युद्धाचा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी माहित आहे की म्हणजे संपूर्ण जगामध्ये असा कोणी विचारही केला नसेल की अशा प्रकारचं अशक्य प्राय ध्येय सुद्धा आपले जवान त्या ठिकाणी साध्य करू शकतील. पण फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी, आपल्या युनिटसाठी, आपल्या युनिटच्या इज्जत, निशान आणि नावासाठी त्यांनी जे आहे अशा प्रकारचा अतुलनीय पराक्रम दाखवलेला आहे आणि हेच युनिट आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला या रिपब्लिक डे परेड मध्ये दिसतंय.